नमस्कार. आपलं कोल्हापूर म्हणजे नद्यांनी वेढलेलं आणि लेण्यांनी नटलेला जिल्हा. पण या नद्या ओलांडून जेव्हा आपण नोकरीसाठी शहरात येतो किंवा शेतकरी बांधव आपला माल बाजारात नेतात, तेव्हा आपला आधार असतो तो म्हणजे पूल. पंचगंगा, वारणा, दूधगंगा अशा नद्यांवरचे पूल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. पण कोल्हापूरकर हो, कधी विचार केलाय का की आपण ज्या पुलांवरून ये जा करतोय त्या पुलाचं रेटिंग काय असेल? UBMS रिसर्च ग्रुपने म्हणजे URG ने नुकताच एक खळबळजनक अहवाल सादर केलाय. कोल्हापूरच्या 15 महत्वाच्या पुलांचं रिस्क अँड वल्नरेबिलिटी म्हणजेच धोका आणि असुरक्षिततेचं ऑडिट झालंय. नक्की हा रिपोर्ट काय सांगतोय ते आजच्या भागात जाणून घेऊयात. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आपल्या कोल्हापूरचा इतिहास पाहिला तर पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगा आणि पूर्वेला पसरलेली सुपीक मैदानं. पंचगंगा, दूधगंगा, वारणा अशा नद्यांनी आपल्याला समृद्ध केलंय. पण या भौगोलिक रचनेमुळेच आपल्या पुलांवर नैसर्गिक संकटांची एक टांगती तलवार असते. कोल्हापूरचा भूगोल पाहिला तर आपण सिस्मिक झोन 3 मध्ये येतो, म्हणजेच भूकंपाचा मध्यम धोका आपल्याला आहेच. पण आपला खरा जुना शत्रू आहे पूर. 1975, 2005 आणि अलीकडच्या 2019 व 2021च्या महापुराने पुलांच्या पायाला चांगलाच धक्का बसलाय. 2023 मध्येही आपल्याला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यासोबतच गगनबावडा आणि राधानगरी सारख्या पश्चिम भागात दरडी कोसळण्याचं संकट असतं. तांत्रिक भाषेत सांगायचं तर आपला जिल्हा पूर, दरडी कोसळणे म्हणजे लँडस्लाइड्स आणि भूकंप या तिन्ही संकटांच्या केंद्रस्थानी आहे. निसर्ग कोपला की सर्वात आधी आपल्या पुलांची कसोटी लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील 15 पुलांसाठी धोका आणि असुरक्षिततेचं मूल्यांकनाचा पायलट अभ्यास अहवालात काय समोर आलंय? तर URGच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्यात GABM आणि GARM वापरून या पुलांची तपासणी केली आहे. आता थोडं तांत्रिक पण महत्वाचं बोलूया. या 15 पुलांना रिस्क इंडेक्स दिला आहे. तज्ज्ञांनी 0 ते 1 च्या स्केलवर 15 पुलांसाठी हा इंडेक्स दिलाय. जर हा इंडेक्स 0.5 च्या पुढे गेला तर समजून घ्या की धोक्याची घंटा वाजली आहे. अहवालानुसार या 15 पैकी तब्बल 11 पुलांचा रिस्क इंडेक्स 0.5 च्या वर आहे. त्याचा अर्थ असा आहे की या पुलांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या अहवालानुसार कूर ब्रिज, बालिंगे आणि इचलकरंजीचा जुना पूल हे आता थकलेले आहेत. यातील काही पुलांची अवस्था सिव्हिअर म्हणजेच अतिशय गंभीर श्रेणीत येते. बलिंगे पूल तर 90 वर्षाचा झालाय. विचार करा, जशी माणसाला म्हातारपणात आधार लागतो तसाच या पुलांनाही आता रिहॅबिलिटेशन म्हणजेच मजबूतीकरणाची गरज आहे. नोकरीवर जाणारा सामान्य माणूस असो किंवा दूध घेऊन जाणारा शेतकरी, जेव्हा पुलावरून पाणी जातं किंवा पुलाला तडे जातात तेव्हा केवळ वाहतूक थांबत नाही तर जिल्ह्याची अर्थव्यवस्था थांबते. या पुलांचे उरलेले आयुष्य, बॅलन्स सर्व्हिस लाईफ, अनेक ठिकाणी 5 ते 10 वर्षांपेक्षाही कमी दाखवण्यात आली आहे. तर या अहवालाचा निष्कर्ष काय? हा अहवाल सांगतो की नुसती वरवरची डागडुजी करून चालणार नाही. तांत्रिक भाषेत सांगायचं तर या पुलांना रिहॅबिलिटेशन म्हणजे दुरुस्ती आणि रेझिलियन्स म्हणजे मजबूतीकरण या दोन्हीची गरज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट बेनिफिट. आज जर आपण पुलाच्या मजबूतीकरणावर 1 रुपया खर्च केला तर उद्या पूल पडल्यानंतर होणारे 100 रुपयांचे नुकसान टाळता येईल. पुलांचे डिजिटल मॉनिटरिंग करणं आता काळाची गरज आहे. म्हणजेच पुलावर संकट येण्याआधीच प्रशासनाला तांत्रिक माहिती मिळावी जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही. मित्रांनो, पूल फक्त सिमेंट आणि लोखंडाचे नसतात. ते 2 गावांना, 2 पिढ्यांना आणि आपल्या स्वप्नांना जोडणारे दुवे असतात. हा तांत्रिक अहवाल म्हणजे भीती घालण्यासाठी नाही तर सावधान करण्यासाठी आहे. देर आहे दुरुस्त आहे, वेळ गेलेली नाही. पण आता या जुन्या जाणत्या पुलांना नवसंजीवनी देण्याची गरज आहे. कोल्हापूरची ही लाईफलाईन सुरक्षित राहिली तरच आपली प्रगती सुरक्षित राहील. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? तुमच्या परिसरातील पुलांची अवस्था काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सत्य आणि तथ्य जाणून घेण्यासाठी पाहत रहा सकलम.